आणि आता एक वेगळी बातमी. लठ्ठपणा असलेल्या रुग्णांचं वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणाशी संबंधित इतर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी कशी फायदेशीर आहे हे सांगतायत बॅरिएट्रिक हार्निया आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर केदार पाटील. लठ्ठपणा म्हणलं की लोकांना हा आजार आहे याचं आकलन होत नाही. लठ्ठपणा म्हणजे सुसज्ज किंवा साधन संपत्ती असणाऱ्या घरातला खातापिता घरातला असा एक आपला जो समज आहे तो अतिशय चुकीचा आहे. लठ्ठपणा म्हणलं की त्यासोबत 25 वेगळे आजार जोडले जातात, ज्याच्यात टाईप 2 डायबिटीस आहे, BP आहे, फॅटी लिव्हर आहे, स्नोरिंग म्हणजे घोरण्याचा हा प्रॉब्लेम होऊ शकतो, PCOD ज्याच्यामुळे प्रायमरी इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होऊ शकतं, गुडघेदुखी असते, पाठदुखी असते, तसेच काही आजार आहेत ज्याच्यात प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर, पॅनक्रेटिक कॅन्सर, कोलॉन मोठ्या आतड्याचा कॅन्सर, हे सर्व आजार लठ्ठपणाशी डायरेक्ट निगडीत आहेत. तर या अतिरिक्त वजनाच्या साधारण 10% वजन आपल्याला डाएट, एक्सरसाइज आणि गरज पडल्यास मेडिसिन्सनी कमी करता येतं. तसेच या ट्रीटमेंट मोडॅलिटीजनी जर वजन कमी होत नसेल तर आपल्याकडं एंडोस्कोपीद्वारे नॉन सर्जिकल उपचार आहेत, एंडोस्कोपिक बलून आपण ज्याला म्हणतो. तसेच बेरियाट्रिक सर्जरी नावाची सर्जरी आहे जी दुर्बिणीतून केल्यामुळे त्या रुग्ण 3-4 दिवशी आपल्याला डिस्चार्ज करता येतो. तर या शस्त्रक्रियेने वजनाचे साधारण 60 ते 80% अतिरिक्त वजन आपल्याला कमी करता येऊ शकते. तर महत्त्वाचं आहे की योग्य व्यक्तीकडून, योग्य तज्ज्ञाकडून तुम्ही सल्ला घेऊन आपल्याला आपले लिमिटेशन्स काय आहेत, व्यायाम करण्याचे लिमिटेशन्स काय आहेत किंवा डाएट फॉलो करायचे काय लिमिटेशन्स आहेत, ते कसं करावं याचा सल्ला घेऊन ह्या उपचार पद्धती घेणं अत्यंत गरजेचं आहे. व्यायाम म्हणलं की फक्त जिम लावणे हा उपाय नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या काही व्यायाम करू शकता जे मोबिलिटी इम्प्रूव्ह करू शकते आणि त्याद्वारे सुद्धा तुमचं इमोशनल अँड फिजिकल मेंटल वेलबिईंग चांगलं राहू शकतं. तज्ज्ञ व्यक्तीकडून ट्रीटमेंट घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.